हॅलो फ्रेंड्स. तर सर्वजण कसे आहात? पुन्हा एकदा माझ्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर टायटल तुम्ही बघितलंच असेल की लाईव्ह स्ट्रीम येण्याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ सर्व कीप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे व्हिडिओमध्ये काय आहे. तर लाईव्ह येण्याचे फायदे आहेत, तर बघून घ्या. तर ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही, ज्यांचं चॅनल हे मॉनिटाईज झालेलं नाही, त्यांच्यासाठी खास विशेष माहिती आहे. तर लाईव्ह येण्याचे खूप सारे फायदे आहेत. तर तुम्ही बघू शकता. स्टार्टिंगला म्हणजे ज्याचे चॅनल मॉनिटाईज झालेले नाही, त्यांचा म्हणजे ते लाँग व्हिडिओ टाकतात, पण ते लाँग व्हिडिओ कोणी बघत नाही जास्त करून. छोटे लाँग व्हिडिओसाठी व्ह्यू खूप कमी येतात. तर ते व्ह्यू कमी आल्यामुळे वॉच टाईम आपला लवकर कंप्लीट होत नाही. हां, कोणाकोणाचा हजार सबस्क्रायबर एका वर्षाच्या आत कंप्लीट करावे लागतात नवीन यूट्यूबवाल्याने. तर ते कंप्लीट होतात, पण टायमिंग हा कंप्लीट होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर टाईम हा कंप्लीट लवकर करायचा असेल तर लाईव्ह येणे खूप बेस्ट राहील तुमच्यासाठी. तर लाईव्ह आल्यानं आपला टायमिंग हा लवकर काउंट होतो आणि लवकर कंप्लीट होतो. तर त्यामुळे आपलं चॅनल हे लवकर मॉनिटाईज होते. तर लाईव्ह येणे खूप बेस्ट राहील आणि आपण समोरच्या ऑडियन्सला आपण बोलू शकतो आणि त्यांना पण आपण फेस टू फेस बोलल्याने त्यांना पण खूप आवडते की यांचे आपण व्हिडिओ बघतो आणि हेच आपल्याला म्हणजे चांगल्या पद्धतीने बोलतात, याचं बिहेवियर कसं आहे हे पण त्याला आपलं माहिती होतं. त्यामुळे पण आपले सबस्क्रायबर पण खूप लवकर वाढतात. जे कोणाचे सबस्क्रायबर बी कमी असतात ते पण लाईव्ह आल्यामुळे खूप लवकर वाढतात. तर लाईव्ह येणे खूप नवीन चॅनलवाल्यासाठी तर खूप बेस्ट राहते. आणि तर लाईव्ह येणे हे खूप टायमिंग वाढण्यासाठी तर खूप बेस्ट आहे. तर लाईव्ह सर्वजण या 50 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याच्या नंतर लाईव्ह स्ट्रीम ही चालू होते. नवीन सबस्क्रायबरवाल्याला माहिती नसते, नवीन चॅनल चालू करतात त्यांना माहिती नसते. तर 50 सबस्क्रायबर हे कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण लाईव्ह येऊ शकतो. तर लाईव्ह स्ट्रीम ही तुम्ही चालू करू शकता. कोणी कोणी कमेंटला थोडंफार घाबरते की कमेंट वगैरे काय करतील, पण कमेंटला तसं काही घाबरायचं नाही. कोणी काय थोड्याफार कमेंट करतातच. तर ज्या चांगल्या असल्या त्याच आपण वाचायच्या, नाहीतर मग काही नाही रीड केलं तरी चालतात. पण लाईव्हमुळे तुमचा खूप लवकर हा टाईम कंप्लीट होतो आणि टाईम कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचं चॅनल हे लवकरात लवकर मॉनिटाईज होते. तर जे कोणाला लवकरात लवकर जे चॅनल मॉनिटाईज करायचं असतं त्यांच्यासाठी खास आहे. सबस्क्रायबर बी त्यामुळे खूप तेजीने वाढतात आणि टाईम पण खूप लवकर कंप्लीट होतो. तर लाईव्हमुळे पण खूप कंडिशन असतात काही काही, ज्यामुळे लाईव्ह स्ट्रीम पण ही आपली बंद होते. तर फक्त त्यामध्ये थोडंफार आपण म्हणजे लक्ष दिलं पाहिजे की छोटे मुलाला घ्यायचं नाही आणि कॉपीराईट काही असलेलं काही टी व्हीचा आवाज वगैरे पण त्यामध्ये येऊ देऊ नका. त्यामुळे तुमचं लाईव्ह स्ट्रीम ही बंद पडेल नाही तर त्यामुळे जे आपण आहोत आणि ज्यांचं चॅनल आहे तेच तिथं थांबा आणि लाईव्ह स्ट्रीम ही तुम्ही घेऊ शकता. 1 तास 2 तास डेली तुम्ही 1-2 तास घेऊ शकता. संध्याकाळी जास्त ऑडियन्स असतात, तसे दिवसभर थोडे कमी असतात, पण संध्याकाळी येतात थोडे. तर संध्याकाळी तुम्ही लाईव्ह स्ट्रीम ही घेऊ शकता आणि तुमचा 4000 वॉच टाईम हा लवकर कंप्लीट करू शकता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुन्हा असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओ बघून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.